राज्यातील 29 मनपातील महापौर पदाच्या आरक्षण सोडत लवकरच नगरविकास विभागाने अधिकृत पत्र जारी केलं। 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार। शिवसेनेच्या निर्णयात बदल, नगरसेवक कोकण भवनमध्ये आज ऐवजी उद्या जाणार, सूत्रांची माहिती। गटनेताही उद्याच जाहीर होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेत महापौर ठाकरेंचाच, शिंदेंना शह देण्याकरता भाजपा ठाकरेंच्या पाठीशी। ठाकरे गट भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही चर्चा नाही। मुंबईच्या महापौर पदावरील चर्चेसंबंधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांचा खुलासा। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। जिथे महायुती म्हणून रडलो तिथे महापौर महायुतीचाच। एकनाथ शिंदेंच्या नव्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याच्या सूचना। पुढच्या 8 ते 10 दिवसात महापौर निवड होण्याची शक्यता। मुंबई पालिकेत भाजपचा महापौर झाल्यास मुंबई शोकसागरात बुडेल, संजय राऊतांचा टोला। ठाण्यात भाजपला 2 वर्षांसाठी महापौर पद द्या, आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। दिलेला शब्द न पाळल्यास विरोधी बाकावर बसण्याचाही इशारा। भाजप आमदार संदीप जोशी यांचा राजकीय संन्यास। माझ्या जागी तरुणांना संधी द्या, आमदारकी पुन्हा दिली तरी निर्णय बदलणार नाही, जोशी आपल्या निर्णयावर ठाम। भिवंडीत माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावर दगडफेक। भाजप आमदार महेश चौघुलेंच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा। भाजपा समर्थकांनी दगडफेक करत काचेच्या बॉटल्स फेकल्याचा आरोप। अजित पवारांनी बोलावली नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक। अजित पवार नगरसेवकांशी संवाद साधला। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत नगरसेवकांची बैठक। महायुतीचा महापौर होताच कोणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते पाहत राहा, उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। मुंबईत शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण। जलील यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांवरही उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्यानिमित्तानं कार्यक्रमातला प्रकार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग। कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष। अमरावती महापालिकेवर महिला राज। निवडून आल्या 45 महिला नगरसेवक। पुरुषांना 42 जागांवर मानावं लागलं समाधान। चिपळूणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। मुलगी गर्भवती राहिल्यानंतर भाजपा पदाधिकारी मंदार कदमवर गुन्हा। सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपा स्वबळावर लढणार। भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांची माहिती। बंडखोर कार्यकर्त्यांचं पक्षासमोर आवाहन। मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय। भाजपा जेडीयू सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी। बिहार सरकारकडून सुमारे 340 कोटींची तरतूद। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। 3 जवान जखमी। सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं। स्पेनमध्ये 2 हायस्पीड ट्रेनची टक्कर। अपघातामध्ये 21 जणांचा मृत्यू। 100हून अधिक जण गंभीर जखमी। एक ट्रेन रुळावरून घसरली। विराटची एकाकी झुंज। शेवटच्या वनडे टीम इंडियाचा धावांनी पराभव।
टीव्हीचा 37 वर्षांनंतर भारतात